आजचा दिवस खास होता आणि आज काहीतरी स्पेशलच बनवणार होती मी, जे माझ्या लेकीला खूप आवडतं। आज माझी लेक घरी येणार होती, त्यामुळे इथे मस्तपैकी छान मी तिच्या स्वागतासाठी छान मस्त रांगोळी काढली। त्यानंतर मस्त छानपैकी तिच्यासाठी छान गाणं लावलं, तिचं औक्षण वगैरे केलं। आता मला इथे खूप माझं मन भरून आलं, त्यामुळे मी खूप थोडंसं थोडे आनंदाचे अश्रू होते, ते थोडे आनंदाचे अश्रू आले। त्यानंतर तिचं स्वागत केलं, तिला भेटले। मी आता 3-4 महिन्यापासून भेटलेलीच नव्हती, त्यामुळे मस्त तिला भेटली। त्यानंतर तिचं जे काही आवडीचं होतं ते म्हणजे तिला आवडतात बटाट्याचे पराठे, ते खूप आवडतात। त्यामुळे इथे मी बटाट्याचे पराठे करायला घेतले होते। सर्वात अगोदर कुकरमध्ये बटाटे उकडायला लावून दिले, त्यानंतर मस्त पीठ भिजवून ठेवलं। त्यानंतर मस्त बटाटे शिजले, सोलून त्याचं मस्त छान हातानेच त्याला मॅश करून घेतलं। त्यानंतर बटाटे सिंपलच बनवायचे होते, बटाट्याचे पराठे सिंपलच बनवायचे होते, त्यामुळे मी त्यात कांदा वगैरे असं काही टाकलं नाही। सिंपल आपले हिरवी मिरची, थोडं जिरं, लसूण आणि भरपूर असा कढीपत्ता टाकला, याचं वाटण करून घेतलं। त्यानंतर कढई ठेवली, कढईत टाकलं तेल, तेलात टाकली मोहरी, त्यानंतर जे काही आपण वाटण वाटलेलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये। आता इथे आपल्याला सिंपलच पराठे बनवायचे, कारण कसं होतं की माझ्या मुलीला काही जास्त ते कांदा, गाजर वगैरे जे असतं ते शिमला मिरची वगैरे ते नाही टाकलेलं आवडत, ती काय काढून टाकते, त्याच्यामुळे मी काय त्याच्यात टाकतच नाही। आणि जे दुसरं टाकलं तर ते तर सगळं मिरची, कढीपत्ता, लसूण हे सगळं मी वाटून घेतलं, त्यामुळे ते काय तिच्या दाताखाली लागणारच नाही। आता फोडणी देऊन घेतली आपण भाजीला। काय करायचं की ना, हे जे बटाटे आपण हातानेच कुस्करले, त्यामुळे काय करायचं, भाजी जेव्हा आपण फोडणी देतो ना त्यावेळेस आहे ना, छानपैकी अशी चमच्याने ना तिला 2-3 वेळेस अशी प्रेस करून 2-3 वेळेस चांगली व्यवस्थित हलवायची, जेणेकरून ते एकदम चिकन होते। आणि जर तुम्हाला वाटलं की मोकळं होतं आहे, बटाट्याची भाजी चिकट नाही झाली आहे, त्यावेळेस काय करायचं, थोडंसं असं पाण्याचा सपका मारायचा आणि 2च मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून ते एकदम असं मस्त छान आपल्याला पराठा बनवायसाठी जी भाजी आतमधून पाहिजे, जी एकदम चिकन पुरणासारखी, तर तशी भाजी तयार होते। आता माझे ऑलरेडी बटाटे खूप जास्त शिजलेले होते, त्यामुळे भाजी एकदम मस्त चिकन झाली। चवीपुरतं मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये। त्यानंतर इथे आपलं पीठ भिजवलेलं होतं तर ते छान मस्त मुरून गेलेलं होतं, तर त्यामुळे मस्त त्याचे गोळे केले आणि मस्त परोठे करायला घेतले। आता इथे मस्त काय करायचं, भाजी तुम्ही जास्त भरली तरी चालतीये, कारण थोडा पराठा मी जाडच ठेवते, त्याच्यामुळे मला जास्त काय पातळ केलेलं आवडत नाही, त्यामुळे मी भाजी भरपूर अशी टाकते त्याच्यामध्ये। मस्त छानपैकी पराठे इथे मी लाटून घेतले हळूहळू। आणि हो, पराठा लाटताना एकदम हळूहळू हलक्या हाताने लाटायचा, जेणेकरून काय होतं की तो फुटत नाही। आता तुम्ही जर पटकन आपण जशी पोळी लाटतो त्या जर प्रमाणे तुम्ही असा पटापट लाटला तर ती भाजी बाहेर येते। आणि कसं असतं की जर बटाटे आपण हाताने मॅश केले, जी भाजी आपण अशी मस्त छान चिकन नाही केली, तर त्याच्यामुळे पण पराठा फाटतो, तर त्यामुळे ती भाजी त्यावेळेसच एकदम चिकन व्यवस्थित करायची, नाही तर सरळ तुम्ही किसून घेऊ शकता बटाटा मस्त छानपैकी, आणि मग किसल्यानंतर मग तो एकदम व्यवस्थित पण होतो। पण ही आयडिया सोपी, ते किसा वगैरे त्याच्यापेक्षा हे आपण हातानेच करायचं आणि 2च मिनटं पाणीचा शिपका मारून तिला मस्त छान चमच्यानेच प्रेस करून घ्यायची। मग काही तर मस्त छानपैकी असा सुंदर असा पराठा केला। त्यावर मी आतमध्ये चीज टाकणार होते, पण ती बोलली की नाही आतून नको, वरून खायचं आहे मला, मग त्यामुळे मस्त पराठ्याच्या वरून चीज टाकलं मस्त छान। मस्त मॅगीचा सॉस, जो स्पायसी तिखट सॉस असतो तो घेतला, मस्त टोमॅटो सॉस, आणि तो मस्त त्याला लावला आणि मस्त छानपैकी पराठ्याचा आनंद घेतला। तर कसा वाटला बटाट्याचा पराठा नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। काय लागतं या सबस्क्राईब करायला। चला भेटूया, बाय।